इतकं सहजासहजी होणार नाही. मान्य आहे का तुम्हाला? ऐकून तर येते आधीच नाही होणार, फसाल. तर मगाशी श्वेताताईंनी सांगितलं तसं या प्रदर्शन विक्रीपुरतं ठेवू नका. आपल्या सगळ्या महिलांना तुम्हाला आवडलं असेल तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आयुष्यभरासाठी तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये ते त्या गोष्टी आणून ठेवा आणि त्यांच्याकडनं खरेदी करा. कारण आता ॲमेझॉनवर आणि मिशोवर सुद्धा त्यांचे प्रॉडक्ट्स उपलब्ध राहणार आहेत. सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे, कारण जगभरात ऑनलाईन शॉपिंगला आता इतकी सोय झाली आहे त्याच्यामुळे की आपण घरी बसल्या बसल्या आपल्याला हवं ते आपण खरेदी करू शकतो. आणि या ज्या वस्तू उत्पादित करत आहेत, बनवत आहेत, त्या सगळ्या वस्तू आपल्याला ऑनलाईन सुद्धा विकत घेता येतील. तर लोकलसाठी वोकल होणे ही गेल्या काही वर्षांपासून कोविड सुरू झालेला अभियान आहे. तर आपल्या माणसांना, आपल्या ब्रँड्सला आपण मोठं करणं खूप गरजेचं आहे. मी आज इथे कुठलीही डिझायनर साडी नेसून येऊ शकले असते, पण मी आपली पैठणी आणि त्याचा हा ड्रेस घालून आले. माझ्या घराच्या शेजारी राहणाऱ्या टेलरनी बनवला आहे, कुठल्याही मोठ्या डिझायनरने बनवलेला नाही आहे. त्यामुळे आता गरज आहे आपण आपल्या माणसांना मोठं ब्रँड बनवण्याची. आणि या आपल्या उमेद अभियानातील सगळ्या महिलांचा ब्रँड झाला पाहिजे आणि आम्ही सगळे कलाकार त्यांचे ब्रँड अँबॅसिडर होऊ अशी मी ग्वाही या मंचावर देते. आणि दुसरी अट आहे, शोले हा पिक्चर किती लोकांनी पाहिला आहे? सगळ्यांनी पाहिला आहे. लहान डायलॉग आहे कुठला? बसंती. सगळे डायलॉग खूप फेमस आहे. वीरूला बांधलेलं असतं तेव्हा गब्बर बसंतीला सांगतो, जब तक तेरे पैर चलेंगे तब तक इसकी सांसें चलेंगी. सांस? आप सांस भर रहे हो क्या? आपकी बहू बैठी है उधर. याला आपण आपलं करून घेऊया, थोडंसं ट्विस्ट करून घेऊया. जब तक आपल्या तालिया बजेगी तब तक मैं. म्हणजे रात्रभर मला इथे कामाला लागायचं नाही. माझी फ्लाईट आहे, मला परत जायचं आहे छत्रपती संभाजीनगरला. त्यामुळे खूप वेळ टाळ्या वाजवत होता, पण खूप साऱ्या वाजवा 2 मिनिटात. हे जमेल